एक महत्त्वाची अपडेट आता आपण पाहतोय कोल्हापूर मधली ही दृश्य आहेत। कोल्हापूर मध्ये आज अजित पवार आलेले आहेत। अजित पवार यांनी आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर असल्याचं सांगितलं होतं आणि त्या पार्श्वभूमीवर सध्या अजित पवार हे कोल्हापूरमध्ये विविध विकास कामांचं त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे, लोकार्पण होणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांचा हा कोल्हापूर दौरा आहे। तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। त्याच पार्श्वभूमीवर सकाळी 9 वाजता म्हणजेच आता काही वेळातच ते गडहिंग्लज तालुक्यातल्या नूल इथे सुरगेश्वर सांस्कृतिक भवनाच्या पायाभरणी समारंभाला उपस्थित राहणार आहेत। त्यासाठी ते आता इथे दाखल झालेले आहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते सुद्धा आपल्याला आलेले दिसत आहेत। त्यांना पुष्पगुच्छ देत त्यांचं स्वागत करण्यात येत आहे। यासोबतच पोलिसांचा सुद्धा बंदोबस्त या परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे। तर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांची ही गर्दी आपण पाहतोय। तर अजित पवार हे आज शेतकरी मेळावा आणि नागरी सत्कार कार्यक्रमाला सुद्धा उपस्थित राहणार आहे। त्याच पार्श्वभूमीवर आता ते कोल्हापुरात दाखल झालेत। तर हा कार्यक्रम संपल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड ग्रामपंचायतीच्या इमारत भूमिपूजन आणि कोनशिली अनावरण या कार्यक्रमाला सुद्धा अजित पवार जातील। त्यांच्या हस्ते त्या ठिकाणी या कोनशिलीचं अनावरण होणार आहे। तर दुपारी 4 वाजेपर्यंत अजित पवार हे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असणार आहेत। विविध कार्यक्रमांना ते हजेरी लावतील। यासोबतच शेतकरी मेळावा जो कोल्हापुरात आज होणार आहे तिथे सुद्धा अजित पवार जाणार आहे। त्याच पार्श्वभूमीवर आता अगदी वेळेनुसार 9 वाजता ते पोहोचणार होते आणि त्यानुसार ते आता कोल्हापुरात दाखल झालेले आहेत आणि इथून ते कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यामध्ये जातील। त्या ठिकाणी नूल इथे सुरगेश्वर सांस्कृतिक कार्यक्रमाला ते भेट देणार आहेत। तर इथे अजित पवारांचं स्वागत करण्यात आलेलं आहे। सगळ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून अजित पवारांचं स्वागत करण्यात येत आहे, पुष्पगुच्छ देत आणि या कार्यक्रमांची माहिती त्यांना यावेळी देण्यात आलेली आहे। मोठा पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा इथे जिल्हा दिसतोय। तर हसन मुश्रीफ सुद्धा या ठिकाणी आलेले आपण पाहतोय। तर धनंजय मुंडे सुद्धा आपल्याला या दृश्यांमध्ये दिसत आहेत। आणि आमदार सत्यजित पाटील सुद्धा अजित पवारांसोबत आहेत। आता सगळे गडहिंग्लज तालुक्याकडे निघालेले आहेत आणि तिथे एका कार्यक्रमाला ते हजेरी लावणार आहेत। त्याच पार्श्वभूमीवर मंत्री हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे आणि आमदार सत्यजित पाटील हे अजित पवारांसोबत सध्या आहेत। सतेज पाटील त्यांच्यासोबत आहेत। एकूणच सध्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सगळेच नेते कामाला लागलेले आहेत। ठिकठिकाणचा दौरा करण्यात येतोय। त्याच पार्श्वभूमीवर महायुतीतर्फे गाव चलो अभियान राबवण्यात येत आहे। तर कुठे विविध कार्यक्रमांचं लोकार्पण, उद्घाटन होत आहे। त्या पार्श्वभूमीवर आता अजित पवार यांची ही रॅली सुरू झालेली आहे। गडहिंग्लज मधून ही रॅली सुरू झालेली आहे।